जगातला सर्वात मोठा मेळावा असलेल्या कुंभमेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे। पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान पार पडेल। आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे। 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल। महाकुंभसाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत। महाकुंभमेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे। यंदा 40 कोटी भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होतील असा अंदाज आहे। महाकुंभमेळ्याचा शाही सोहळा पाहायला मिळणार आहे। 45 दिवस भक्तांचा महासागर लोटणार आहे। साम टीव्हीवर देखील तुम्ही या कुंभमेळ्याची वृत्त बातमी पाहू शकणार आहात। ऐसा 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर। स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट। 1,60,000 तंबू, 15,000 स्वच्छता कर्मचारी, 13,000 रेल्वे, 200 चार्टर्ड विमानांची सोय। भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, फायर फायटिंग बोट तैनात। प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभमेळा सुरू झालाय। 144 वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून आलाय। आता पुढचा महाकुंभमेळा थेट 22व्या शतकात होणार आहे। त्यामुळे यंदाच्या महाकुंभमेळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य भाविकांना लाभलंय। कुंभमेळ्याचे 4 विविध प्रकार असतात। सामान्य कुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा, अर्ध कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे 4 प्रकार आहेत। जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्याला अर्ध कुंभमेळा म्हणतात। असा योग 12 वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ म्हटला जातो आणि असा योग जर 144 वर्षांनी आला तर तो असतो महाकुंभमेळा। सामान्य कुंभमेळा दर 3 वर्षांनी होतो। अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी होतो। पूर्ण कुंभमेळा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी दर 12व्या वर्षी। महाकुंभमेळा 144व्या वर्षी म्हणजेच 12 पूर्ण कुंभमेळ्यांनंतर।